पाहिलं जातं आणि ज्या ज्या वेळी आंबा संघ खेळतो त्या वेळी फार मोठं प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून दिलं जाते. त्या साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती आम्ही करतोय. खूप खूप स्वागत साहेब. माझ्याशी उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भारतीय संस्कृती आपण पाहतोय, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते मात्र कर्तव्य पार पाडत असताना आमचे आयोजक आपण पाहायला मिळत आहे. अंबेसंघ एक सूचना तुमच्यासाठी आली. 20 मिनिटाचा अवधी पहा, 4 षटकं संपवण्यासाठी प्लीज सहकार्य करा. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे प्लीज, कारण वेळ फार कमी आमच्याकडं, कारण जवळजवळ दुसऱ्या फेरीत आम्ही सामने 2 षटकांचे खेळ होऊच, मात्र इथून देखील जितका वेळ वाचवता येईल तितका मात्र वेळ आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थानं वेळेला महत्व द्या. जितू शिनारे पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय, तर या संदीप दादा पाटील पाटणोली यांना विनंती करतोय. दादा या व्यासपीठावरती, तर या मोसरे टीमला सातत्यानं पाठराखण ज्यांच्या माध्यमातून केली जाते. संदीप दादा पाटील या विनंती करतो व्यासपीठावरती. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. अतिशय यशस्वी स्पर्धा आपण पाहतोय. सकाळी या स्पर्धेमध्ये आम्ही उतर मन भरून आलो. इतकी चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवण्याचं कार्य केलं आयोजकांच्या माध्यमातून. पाच सूचना आम्ही पोहोचवतोय खऱ्या अर्थानं. 12वा प्लेयर तुमचा असेल त्याला ट्रॅक, टी शर्ट आणि शूज 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 3 धावेला पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धा खूप चांगली आहे, याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. आणखीन एक नियम असणारे, धाबा तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागतील तरच सामना विजय दिला जाईल. बॉल आउट नाहीये किंवा सुपर ओव्हर नाहीये. आणखीन एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, बॉल कुठल्या क्षणाला गायब झाला तर तुम्हाला नवीनच चेंडू पुरस्कृत केला जाईल. लक्षात घ्या, नवीनच चेंडू दिला जाईल. आणखीन एक महत्वाचा नियम तो म्हणजे पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कुठल्या प्रकार रिव्ह्यू मात्र इथे दिला जाणार नाही किंवा घेतला जाणार नाही, याची आपण दक्षता घ्या. आणखीन एक सूचना करतोय कुपनसाठी. जवळजवळ 2:30 वाजलेत. 4 नंतर कुठल्याही खेळाडूचं किंवा सामना पाहण्या आलेले प्रेक्षकांचा कुठल्या प्रकार कुपन घेतला जाणार नाही. लक्षात घ्या, 1.5 तास तुमच्याकडे अद्याप आहे. पाणी पाहिजे. चला सलामी जोडी मदती पाठवायची. विराज स्मृती मोसारे आणि त्यांच्या समवेत खेळणारा खऱ्या अर्थानं गावदेवी आंबे. विराजचं नाव अद्याप आमच्या ओटावरती. मित्रांनो, फार दुःखद घटना घडली विराजच्या बाबतीमध्ये. खऱ्या अर्थानं आणखीन एक पारितोषिक आले पहा. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. लगातार जर 3 षटकार ठोकले तर रुद्वी जयवंत चौधरी धुंद्रेपाडा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं. जयवंत चौधरी ओमसाई डीजेचे ते प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र दिले जाईल. 3 षटकार ठोका, 500 रुपये कमवा. दोन्ही संघांना ही सुवर्ण संधी असं लक्षात घ्या. आणि धुंद्रेपाड टीमच्या सर्व व्हॉलंटियरला विनंती करतोय की आपण सीमारेषा ताबा घ्यायचंय. विराजच्या नावानं आज खऱ्या अर्थानं संघ उतरलाय, तो म्हणजे मोसारे संघ. मी मगाशी म्हटलं की विराजच्या बाबतीमध्ये खूप दुःखद घटना घडली, आपल्यातून तो निघून गेला आणि त्याचं नाव मात्र अमर ठेवण्यासाठी आज संघ त्याच्या नावानं मात्र उतरतो. ते विराज स्मृती, तो म्हणजे मोसारे संघ. पाणी घेऊन जा. पहा फाईड लेग रिझर्व लेग तुम्ही बॅनर पाहू शकाल. जे जे आपल्यातून सोडून गेले ग्रामस्थ मंडळ धुंद्रेपाडा धुंद्रे, त्यानंतर आता मी नाव घेतलं ते म्हणजे विराजचं. त्या बॅनरवरती प्रत्येकाचा फोटो त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खऱ्या अर्थानं अर्पित केलंय. खूप चांगली संकल्पना. आयोजकांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी. एक चांगल्या स्पर्धेमध्ये इतकं चांगलं आयोजन पाहायला मिळत नाहीये. आज मात्र जे काय आयोजन केलं एक दिवसीय स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मन भरून आलं. विराटला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. त्यांच्या नावानं संघ उतरलाय. गावदेवी आंबे संघ आपण पाहतोय. गावदेवी मातेचं सकाळ सकाळी दर्शन खऱ्या अर्थानं घेतले या संघानं.
म्हणजे आंबे संघाचा विचार केला 3 ते 4 ट्रॉफ्या त्याने खऱ्या अर्थाने अंगामध्ये मारलेत. खूप चांगली फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण फार जवळून केला मी आंबे संघाचा पाहिलाय. मोसारा संघ देखील एक खूप ताकदवार संघ खऱ्या अर्थानं आहे. मग आज तो लढत घालतोय, दोनात करतोय गावदेवी आंबे संघासाठी. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघात शुभेच्छा देऊया. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आमचे 2 पंच विलास सिनारे सर धुंद्रेपाडा, तर दुसऱ्या बाजूला आमचे नॉनस्ट्रक इन वरती पंच म्हणजे जितू सिनारे सर धुंद्रेपाडा. सर्वांचे खूप खूप आभार. मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू फेकेल गोलंदाज. फार वेगाने चेंडू फेकला, फार वेगावरती स्वार झाला, टप्पा पडला, थोडासा बाउन्स दाखवलं. मयूर आलाय गोलंदाजीवरती आणि इथून मात्र मयूरच्या हातामध्ये संघाच्या संघनायकांनी दिलेलं षटक कितपर्यंत योग्य ठरला जाईल. मयूरची गोलंदाजी फार जवळ मी पाहिलं. रिडगरचं मैदान अक्षरशः मागच्या हप्त्यामध्ये गाजवलं या खेळाडूला आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांकाचा मान देखील या संघाने फटकावला होता. परंतु पाहतोय गणेश आणि फलंदाज प्रवीण पाटेकर नॉनस्टॉक इन वरती. गोलंदाज सज्ज. पहिला डॉट चेंडू फलंदाजाकडनं आपण पाहिला. फुलटॉस लायचा चेंडू होता. ताकद भरपूर वापरल्या फटक्यामध्ये ब्लॅक स्क्रीन मध्ये चेंडू जाईल. स्ट्रेट डावीचा फटका आणि पहिला सनसनीत चौकार फलंदाज गणेशच्या बॅटमधला. थँक्यू डीजे. तर डीजे तुम्हाला थांबायचं. या इनिंग मध्ये आम्ही संधी देतोय बँजो पथकाला. या इनिंग मध्ये बँजो पथकाचं आपण गाणे ऐकूया. दर्यासागर बँजो पथक नावडे. हो हो हो, शॉर्ट पीस होता. काय वेगाने चेंडू फेकला, टप्पा पडला, बाउन्स दाखवला. इथे मात्र कलात्मकरित्या खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र ही खासियत आहे गोलंदाजाची. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक विरेशन. कमी वयामध्ये खेळाडूंना आपल्या गावाचं नाव रोशन करण्याची सुरुवात केली. पाव वेगाने चेंडू फेकला जातोय आणि इथून मात्र पहिला चौकार आल्यानंतर थोडासा बीट करतोय फलंदाजाला, तो म्हणजे गणेशला. 2 डॉट चेंडू खेळलोय. 4 धावसंख्येवरती आपण मोसारे संघाला पाहतोय. इथून मात्र 4 ओव्हरची मॅच पाहतोय आणि इथून मात्र कमीत कमी 40-50 धावा इथे उभ्या कराव्या लागतील मोसारे टीमला. शॉर्ट पीस होता. थोडासा अडथळा खऱ्या अर्थानं होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. माघारी आला फलंदाज आणि इथून मात्र बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाज गणेश आणि इथून मात्र इथे डॉट चेंडू. 3 डॉट चेंडू केला. थोडंसं प्रेशर वाढले खऱ्या अर्थानं. एक चौकार आला, तो देखील संजीवनी देणारा चौकार होता आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहतोय. बिनगडी बाद 4 धावा धावफलकावरती. मान्यवर इथं मात्र सामना खऱ्या अर्थानं अनुभवतेत. आज खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा विचार केला. गल्लीतील क्रिकेट आज खऱ्या अर्थानं दिल्लीपर्यंत पोहोचला. का तर यामध्ये मान्यवरांनी दिलेला आधार, त्यांचं असणारं प्रेम, प्रेक्षकांनी केलेली पाठराखण, या प्रयत्नानं आज मात्र गल्लीतील क्रिकेट खऱ्या अर्थानं दिल्लीपर्यंत पोहोचला आणि टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं फार उदाहरण येताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. पॉवर प्लेचं षटक पाहतोय. समोर आपण पाहतोय गणेशला. मोठा फटका येत नाहीये. पंचांकडे दाद घेतली जाते. पंचाचा इशारा तो वाईटचा. एक अवांतर चेंडू इथं मात्र फेकला जाईल आणि इथं मात्र अवांतर दाबीने संघ थोडासा पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. या दाव्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारे मेहनत करावी लागत नाही. विनामूल्य दावी तर मात्र खर्च केली गेली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जवळ 3 डॉट चेंडू फेकले गोलंदाजानं आणि एक चौकार आपण पाहिला आणि आत्ताचा चेंडू पाहिला वाईट. म्हणजे अशा रीतीने मात्र संघ पोहोचेल, म्हणजे 5 या आकड्यावरती. मोठा फटका या फटक्याची गरज होती. कलात्मकरित्या फटका खेचला. अलंग कार्पेट न चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार येतो फलंदाज गणेशच्या बॅटमधला. थँक्यू डीजे. थँक्यू बेंजू पथक. 9 धावा धावफलकावरती. थोडासा रणनीती आखली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर एका बाजूला गणेश मात्र चांगला खेळ दाखवतो. गणेश नावाचं वादळ सध्या मैदानावरती घुंगवताना तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजे मयूरला. मयूर सज्ज होतो. 10 ते 15 पॉईंटचा रनअप. अजूनही चांगला फटका तिथे सिले मिड ऑफला. क्षेत्रशी चांगलं प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. षटक इथे संपलं जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे. पहिला षटक संपला. मयूरने षटक फेकलं आणि या षटकामध्ये टोटल संघ पोहोचला बिनगडी बाद 9 या आकड्यावरती.
किरण चौधरी यांच्याकडे स्पर्धेसाठी 2 बॉक्स बॉल ज्यांना म्हणे ते सुपूर्द केलेत. किरण तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. मी मगाशी देखील उल्लेख केला ज्या ज्या मान्यवरांनी स्पर्धेसाठी हातभार लावला तर सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकात मात्र संपला गेला. एकूण धावा जर आपण पाहायला गेल्या तर 9 धावावरती पोहोचला विराट स्मृती मोसारे संघ. दोन्ही संघाकडे खूप टॅलेंट आहेत. दोन्ही संघांना खूप जवळून क्रिकेट पाहिलं आणि इथून मात्र मी तर म्हणेन की 2022 मध्ये म्हणजे आजचा पहिला दिवस नवीन वर्षाचा आपण पाहतोय. म्हणजे प्रथमतः या वर्षामध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर झुंजताना तुम्हाला पाहायला मिळतील. यापुढील मॅच असणार आहे ती म्हणजे चिंचवली विपक्ष खानाव या 2 संघादरम्यान असणार आहे. तर दोन्ही संघांना खबर रेडी राहायचंय. खानाव संघाचं आम्ही कौतुक करू तो वेळेवरती इथे उपस्थित राहिला. तर चिंचवली संघ आपण देखील आला असाल तर आमच्या आयोजकांशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी लक्षात घ्या. चिंचवली संघ आमच्याकडे वेळ फार कमी आहे. तर जितका वेळ तुम्ही आता घालवाल तितका वेळ आम्हाला नंतर दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा अडथळा निर्माण होईल. त्या कारणाने आम्ही थोडंसं विनंती करतोय सहकार्य करा. गोलंदाज येतोय आकाश. मोठा फटका इथे जरूर खेचला गेला आहे. क्षेत्रक्षण कोणी नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन आल्या माझा 600च्या स्ट्राईक रेटनं पसंत दिली फलंदाज प्रवीण पाटेकरनं आणि प्रवीणच्या बॅट बदला हा खूपसुरत षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आहे. ओके तर इथं मात्र चिंचवडी संघात देखील संघाने आला उमेश पाटील. स्वागत आहे. थोडासा सामना जरूर अडथळा आला होता. तर इथून आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप चांगला षटकार प्रवीण पाटेकर. खऱ्या अर्थानं भंगार पाडायची स्पर्धा गाजवली या फलंदाजानं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जवळजवळ अर्धा तोळ्याची चेन देऊन या खेळाडूचा सन्मान केला होता. हो हो काय षटू फेकला. सर्वात बिग विकेट. ज्या विकेटची गरज होती त्या विकेटला शांत केलं आणि विराट स्मृती संघाला पहिला झटका. प्रवीण पाटेकर बॅक टू द डगआउट. थँक्यू विजी. स्वतःवरती नाराज प्रवीणला अंतिमच्या टप्प्यापर्यंत थांबायचं होतं खऱ्या अर्थानं. विराट स्मृती मोसारे टीमसाठी जो काही यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला आकाशनं आपला हातून गोलंदाजी कमालीचा परफॉर्मन्स. आकाशचा विचार केला तर आकाशच्या नावानं हे आंबे संघाला मात्र ओळखला जातोय. आज मात्र गोलंदाजी दादागिरी खऱ्या अर्थानं तो दाखवतोय मॅच मध्ये. आणि आंबे संघाचाच आपण विचार केला गोलंदाजी देखील खूप चांगली त्यांची आम्ही पाहिली. फलंदाजी देखील खूप चांगली आम्ही पाहिली. रिडवेलच्या मैदानात 4 ओव्हरमध्ये 69 धावा देखील चेस केल्या होत्या या संघानं. म्हणजे इतकी चांगली फलंदाजी आम्ही या संघाची जवळून पाहिले. मात्र आता तुमच्या समवेत मात्र विराट स्मृती मोसारे संघ देखील आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली जवळजवळ संघ पोहोचलाय 1 गडी बाद 15 या आकड्यावरती. सूरज जातो नवीन. सूरजकडे देखील खूप टॅलेंट आहे क्रिकेटचं. त्याने मात्र आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित केलं आणि कुठे थोडासा मागील वर्षामध्ये क्रिकेटपासून दुरावला होता खऱ्या अर्थानं हा खेळाडू. आज मात्र खऱ्या अर्थानं सेवा करतोय विराट स्मृती मोसारे संघासाठी. आणि सूरजकडे मात्र आज अपेक्षा असतील तर क्रिकेटमधील डावखुरा बंद म्हटला तर त्याच्याकडे फार अपेक्षा असतात त्यांच्या संघाच्या आणि त्यांच्या पाठराख्यांच्या. आणि ती मात्र सूरजला पाहतोय 1 डाऊनचा खेळाडू हा 3ऱ्या क्रमांकाचा. फुलटॉस लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाने थोडासा हलगर्जीपणा केला. म्हणजे स्लीपला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळाला. वाईट साईड खेळतोय पंचांचा विलास सरांचा. 1+1 एकूण 2 धाबा इथे ऍड केल्या जातील मोसारे टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये आणि 2 धाब्याने संघ पोहोचेल तो म्हणजे 17 या आकड्यावरती. अद्याप जर विचार केला सूरज पाटेकरचा खेळ अद्याप आमच्या डोळ्यासमोर आठवतोय. 2017 मध्ये 6 चेंडूवरती 5 षटकार लगावण्याचा विक्रम खऱ्या अर्थात स्वर्गीय श्रीधर स्मृती शिवनसाईच्या मदत खेळाडूच्या नावावरती राहिलाय. शॉर्टपीस होता. चांगला फटका कन्वर्ट केला. गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र क्षेत्ररक्षण खूप प्रयत्न केला मात्र आवाकाच्या बाहेर होता. आणि तो मात्र खूप चांगला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज सूरजच्या बॅट पद्दा.
गणेशच्या बॅटमधला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. गणेश आज आपण पाहिला तर मोसारे संघानं थोडीशी रणनीती मात्र वेगळी आखली गेली. तर सातत्यानं ज्या माझा ते मोसारे संघ खेळतो त्यात बेली सूरज आणि प्रवीण पाटेकर ही सलामी जोड मी पाहत आलोय. आज मात्र गणेशला सलामीला पाठवलं. खूप चांगला क्रिकेट त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. चेंडू छोटीशी अपील पाहतोय चेंडूवरती. पुढ्यामध्ये चेंडू होता. बॅट चेंडू संपर्क नाहीये. थोडासा बॅकफूट वरती आला. फलंदाज पंच करायचं होतं आणि इथून मात्र येतोय तो म्हणजे डॉट चेंडू. धावसंख्या पाहतो स्थिर 21. लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरा पण पाहतोय. प्रगती पथावरती गोलंदाज आकाश. खूप चांगली गोलंदाजी आकाश देखील करतोय. या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आपण जरूर पाहिलाय. मिनी हेलिकॉप्टर उडवायचं होतं. यॉर्कर लायचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. मी मगाशी म्हटलं होतं की आकाशकर देखील खूप चांगलं टॅलेंट आहे आणि तुम्ही आता जागेवरती शांत केले फलंदाज गणेशला. अशोक चौधरी आणि रोहिदास काउटकर यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती अशोक चौधरी आणि रोहिदास काउटकर या दोन मान्यवरांना मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आकाश संजय ओझो समोर गणेशला पाहतोय. चेंज ऑफ पेस थोडासा लेंथ मध्ये बदल केला. लेंथ थोडीशी मागे घेतली. चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतोय अशा प्रकारचा चेंडू फेकला आणि जवळजवळ अंतिम जे तिन्ही चेंडू डॉट फेकलं या गोलंदाजानं 2 षटकाचा खेळ संपलाय. संघ पोहोचला जवळजवळ 1 गडी बाद 21 या आकड्यावरती. क्या बात आहे. दर्यासागर बेंजो पथक नावडे खऱ्या अर्थानं खूप चांगली धून. जेरोबाची धून आपण पाहिली. खूप चांगली धून त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं स्वागत असेल बेंजो पथकाचं. 2 षटकं संपलेत. 21 धावा धावपलकावरती. 10.50 प्रति ओव्हर मध्ये औषध मात्र राखली गेली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. गोलंदाज येतोय आशीर्वाद. आशीर्वादच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं चेंडू सोपवलाय. रिडगडचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं होतं या खेळाडूंना. काय गोलंदाजी केली होती. बन्नाट वेग याच्याकडे आपण पाहिलाय आणि इथून मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इथून मात्र सूरजला चांगली फलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये. एका बाजूला खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून. त्याने जवळजवळ 3 चौकार लगावले ते मॅच मध्ये आणि मग जवळजवळ 5 देखील डॉट चेंडू तो खेळलाय. म्हणजे हे देखील त्याला विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या बाजूला मात्र सूरजनं मात्र हा पहिला चेंडू खेळतोय. शतकामध्ये फेरबदल आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज मात्र डावखुल्यातच आपण पाहतोय. सूरजवर जो काही विश्वास टाकलाय सचिन पाडेकर संघाचा संघटन नेतृत्व करतो आज या वीरा स्मृती मोसारे टीमचं. बॅटचं कार्य खूप अगोदर झालं. पंचांकडे दाद घेतली जाते. पंच सांगतात की टप्पा पडला तर थोडासा चेंडू आतभर म्हणजे आतमध्ये आला. ही खासियत आहे आशीर्वादची. मगाशी आशीर्वादचा उल्लेख केला की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं खूप चांगले गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आणि जो काय आकाशने आज निर्णय घेतला आशीर्वादच्या हातामध्ये चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सूरजला इथं बेट केले जाते. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 4 ओव्हरमध्ये 40+ धावा जर आल्या तर मॅच मध्ये चांगला रोमांच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आशीर्वाद समोर आपण पाहतोय सूरज पाडेकर. चेंडू मात्र आता बऱ्याच वेळ हवेत तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नावरती आणि खूप चांगला झेल मात्र इथे कॅरी केला जातोय आणि हा लागतोय दुसरा झटका परतावा लागेल सूरज पाटेकरला. थँक्यू डीजे. पेंजू पथक आपण पाहतोय आकाश शेळके चिंचवली यांचे ते शुभागमन झाले. उत्कृष्ट मराठी समालोचक आकाश या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतोय. आणि ज्या मान्यवरांचं तर आकाश शेळके आदई यांचे ते शुभागमन झाले त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं ही जनरेटरची सेवा ज्यांना इथं उपलब्ध करून दिली ते आकाश शेळके आदई यांना विनंती करतो की या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप स्वागत करतोय आणि आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आता ज्यांचं शुभागमन झालं मैदानावरती क्रिकेटवरती खूप प्रेम त्यांचं आम्ही पाहिलं. ज्या ज्या विभागामध्ये स्पर्धा असतात त्या त्या विभागामध्ये आवर्जून त्यांच्या आम्ही उपस्थित पाहतोय. खऱ्या अर्थानं चिंचरू टीमसाठी खूप काही त्यांना प्रयत्न केलाय. ते असे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बारामबुवा पाडी चिंचवली यांचं ते शुभागमन झालंय. तर विनंती करतो या व्यासपीठावरती
आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. या वेळेचा चेंडू खूप चांगला खेळलाय गणेशनं. 2 धाबा इथं कम्प्लिटली मात्र पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतो आशीर्वादला. नवीन फलंदाज मैदानातील सचिन पाटेकर, तो संघाचा संगणक आज बर्थडे बॉय, खऱ्या अर्थाने त्याचा वाढदिवस आहे आज. मात्र खऱ्या अर्थाने गिफ्ट द्यावा लागेल वाढदिवसाचा विराट स्मृती मोसारे संघाला सचिनच्या माध्यमातून. सचिनचा आम्ही सन्मान केला व्यासपीठावरती. एक मगाशी मी त्याचं कौतुक केलं की गुणवान खेळाडू खऱ्या अर्थानं उरण विभागातील आणि कोणी एक शिस्तबद्ध खेळून सातत्यानं मी त्याच्याकडे पाहतोय. तो सचिनला नॉनस्ट्रक इन वरती आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेशला खूप चांगला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात, खूप चांगला जेल कॅरी केला जातोय. आणखी एक धक्का लागेल. जो फलंदाज मात्र अडथळा निर्माण करत होता तो अडथळा मात्र गोलंदाज दूर केला आणि इथे मात्र आणखी एक धक्का लागेल. गणेशला परतावा लागेल आणि हा तिसरा धक्का लागतोय विराट स्मृती मोसारे संघाला. तरी आम्ही बारंबो पाटील आपण विनंती करतोय की या व्यासपीठावरती चिंचोली टीम साठी करताना खूप चांगली पाठराखण त्यांच्या माध्यमातून केली जाते. 8 ते 10 वर्षाच्या आतमध्ये जर आपण आलं तर खऱ्या अर्थानं त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ मध्ये मान्यवर कार्यरत होते. त्यातून मिळालेला निधी खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी सातत्याने ते देत होते. त्यांचा व्यासपीठावरती आपण पाहतो सतत सासरा चेहरा त्यांचा आम्ही पाहतोय आणि क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचं सातत्याने आम्ही पाहतोय. असे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाराम पाटील साहेबांनी शुभागुण व्यासपीठावरती स्वागत असेल आपलं. नवीन फलंदाज जातो मैदानावरती अजय सावंत बाहुबली या नावाने खऱ्या अर्थानं प्रचित आहे खेळाडू नॉनस्ट्राइक इन वरती. तर समोर पाहतोय सचिन पाटेकर. 21 धावा धावफलकावरती 21. 21 गडी बाद झाले 3. सलामीचे मुख्य फलंदाज बाद झाले गणेश, प्रवीण आणि सूरज हे 3 फलंदाज मात्र बाद झाले. आता मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती पूर्ण जबाबदारी आली. सचिनला मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला अजय सावंत आपण पाहतोय नॉनस्ट्राइक इन वरती गोलंदाजा आशीर्वाद सज्ज होतोय. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. 21 धावा धावफलकावरती 23. सचिन साठी हा चेंडू होता बाउन्स चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. पंच इथे इशारा करता वाईटचा. एक अतिरिक्त धाव ऍड केले जाईल. संघ पोहोचेल 1 धाब्याने 24 या आकड्यावरती. आकाश शेलके आदई विनंती करतो की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. समीर पालकर शिवनसई यांना देखील मी विनंती करतो की या व्यासपीठावरती. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज आशीर्वाद. मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला जातोय. डीप स्क्वेअर लेग रिझनला कोणी क्षेत्ररक्षण नाहीये. पंचांचा इशारा येईल. 1 टप्पा चेंडू सीमा पार. सचिनच्या बॅट मधला हा दर्जेदार चौकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय सचिन पाटेकर आज मात्र खऱ्या अर्थानं हुकूमत गाजवतोय मॅच मध्ये. एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. मी मग सचिनचा उल्लेख केला. तो संघाचा संघनायक म्हणून नेतृत्व करतोय आणि संघाचा सरसेनापती ज्याच्या नावाने मात्र खऱ्या अर्थानं विराट स्मृती हा मोसारे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बऱ्याच स्पर्धेमध्ये जे हनुमान 11 मोसारे या नावाने संघ केला. मगाशी विराटचं कौतुक केलं की तो आपल्यातून निघून गेला. एक निधन त्याचं झालं आणि त्याच्या नावाने मात्र संघ खेळतोय. पंचाचा इशारा वाईटचा. आणखीन एक वाईट चेंडू येईल. इथे मात्र एक धाव ऍड केली जाईल. संघ पोहोचेल 29. लॉस ऑफ 3 विकेट. पहा बारामबुवा पाटील यांच्या मुखातून खऱ्या अर्थानं संजीवनी दिली गेली या टीमसाठी किंवा आयोजकांसाठी. त्यांनी आम्हाला सांगितले खूप चांगलं आयोजन. ते आम्हाला सांगतं की मैदानावरती आलं मन भरून आलं. इतकं चांगलं आयोजन आज खऱ्या अर्थानं एक दिवसा स्पर्धेमध्ये त्यांना पाहायला मिळालंय. लेग बिफोरची अपील केली. पंच सांगतायत की नाही अशा काही अडचणी नाहीयेत. कारण लेग बिफोरची ज्या ज्या वेळी अपील केली जाते पंच 3 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतायत. चेंडूची लाईन, लेंथ आणि उंची या 3 गोष्टी म्हणजे फंदा आढळला तर समजा त्या फंदाची कुंडली संपली. आणि सचिनच्या बाबतीत असं काही नव्हतं. षटक संपलं जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघ पोहोचला तो म्हणजे 30 या आकड्यावरती. पाणी घेऊन जा पाणी प्लीज. व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय पाहुण्यांचा. आदरणीय बारामबुवा पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय. महाराष्ट्र उद्धार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ ज्ञानेश्वर चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे.
मगाशी उल्लेख केला मान्यवरांचा क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचा मी पाहिलंय. आज खऱ्या अर्थानं 3 सुपुत्र त्यांच्या चिंचवड टीमसाठी सेवा करतायत. त्या आदरणीय बाळरामभाऊ पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तर पुन्हा एकदा मी ज्ञानेश्वर चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अशोक चौधरी यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचे. बरेचसे मान्यवर आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अशोक चौधरी यांचा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. माळशी उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. मॅच चालू करा, वेळ घेऊ नका जास्त. पुढचा सन्मान आम्ही करतोय अमित खारुटकर यांचा देखील आज वाढदिवस आहे. अमित, तुम्हाला देखील वाढदिवसाची आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय आयोजकांच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून. अमित खारुटकर यांचा सन्मान केला जाईल. तर रोहिदास खारुटकर यांचा सन्मान व्यासपीठावरती करतोय. मी सुरेश चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आज बड्डे बॉय आहेत, त्यांना देखील वाढदिवसाची आम्ही शुभेच्छा देतोय. शेवटचा अंतिम षटक मात्र बाकी असणार आहे. या अंतिमच्या षटकामध्ये काय घडलं जाईल? एका बाजूला अजय साबंत आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला सचिन देखील खूप चांगली फलंदाजी करतोय. टोटल धावा धावफलकापट्टी 30. 10.0ची औसत मात्र प्रति ओव्हरमध्ये राखली गेली आहे. प्रतीक आलाय गोलंदाजीवरती. शेवटचं षटक डू अँड डायचं षटक समोर सचिन पाटेकर. सचिनसाठी हा चेंडू अपील मात्र जोरदार झाली. फास्ट शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. मग थोडासा जो काही अडथळा आहे तो अडथळा मात्र दूर करण्याचा प्रयत्न चाललाय गोलंदाज प्रतीकचा. आणि इथून मात्र अंतिमच्या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावा मात्र उभ्या कराव्या लागतील. 40 धावांची चर्चा आम्ही केली. मागील मॅच आपण पाहिले जीकेशी दुंद्रे विरुद्धांच्या अपक्ष संघ होता आणि जीकेशी दुंद्रे संघाच्या फक्त 26 धावा 4 ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आणि त्या कारण मॅच देखील खूप चांगली झाली होती. मग थोडीशी त्यांची फलंदाजी कमकुवत ठरली आणि त्या कारण त्यांना सामना सोडावा लागला. शॉर्ट पीस लाईनचा चेंडू होता मिड विकेट रिजनला. खूप चांगला फटका सचिनच्या बॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आज खरा वाढदिवसाचं गिफ्ट देतो सचिन पाटेकर आणि सचिनच्या बॅट मधला हा उत्तुंग षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी सचिन पाटेकर. हो अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉपेज लागला तरी बीड ऑफला चेंडू जाईल. एकदा इथं मात्र कम्प्लिटली पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजय सावंत अर्थात बाहुबली या नावाना चर्चेत आलेला खेळाडू. अशा प्रकारे आज मात्र दाखवावं लागेल. संघ मात्र पोहोचता तो म्हणजे या 37च्या आकड्यावरती डू अँड डायचा षटक करो या मरो षटक. अंतिमच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असणारे तर 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर खूप चांगली धावसंख्या इथं उभ्या करेल. पुढचे मॅच असेल चिंचवडी विपक्ष खानाव. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती करतो टॉससाठी आपण या. अरुण सिंगारे धुंद्रेपाड यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीनं रॉयल ट्रॉफी 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज प्रतीक. अजय सावंतसाठी चेंडू हिट विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न स्वतःला सावरणं गरजेचं होतं. आणखीन एक धक्का लागेल. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये विकेट येईल. आणखीन एक धक्का विराट स्मृती मोसारे टीमला. हिट विकेट आपण पाहिली अजयशी आणि इथून मात्र धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 37. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी मात्र मुख्य बाद झालेत. ज्या अपेक्षा होत्या सूरज कडनं त्या अपेक्षा मात्र सूरज मात्र दाखवू शकला नाही. 0 धावसंख्येत बाद व्हावं लागलं. प्रवीणच्या बॅट मध्ये संघर्षमय षटकार आपण पाहिला. गणेशने मात्र खूप चांगली फलंदाजी दाखवली तर मात्र 3 चौकार ठोकले या इनिंग मध्ये आणि त्याच्या बॅट मध्ये जवळजवळ 14 धावा आपण पाहिल्या. आणि आता मात्र एका बाजूला सचिन पाटेकर आपल्या संघाला सावरतोय आणि जवळजवळ थोडंसं संकट होतं. मी म्हणे की या मोठ्या टीम वरती धावांची इन्व्हेस्टमेंट पहिल्या 3 षटकामध्ये खूप कमी होती आणि ज्या अनुषंगाने सचिनची फलंदाजी खूप इम्पॉर्टंट राहिली. अक्षय नवीन फलंदाज आल्या मात्र काय तडाखा दाखवला. मिड विकेट रिजनला फेकून दिलाय. अक्षयच्या बॅट मधला हा उत्तुंग षटकार.
43 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. गरज होती मोठी फटक्याची, इथे चुकी केली प्रतीकनं. फुलटॉस लाईनचा चेंडू फेकला. इथून मात्र एक संजीवन देणारा षटकार अक्षयच्या बॅट मधला मात्र खेचला गेलाय आणि 6 धाबेने संघ पोहोचलाय. तो म्हणजे 43 या आकड्यावरती अद्याप एक बॉलचा खेळ बाकी असणार आहे. मागील मॅच मध्ये पहिली मॅच आपण पाहिली 44 धाबा हाय स्कोर होता आणि इथून जर मोठा फटका आला तर जवळजवळ मी म्हणेन की खूप चांगली धावसंख्या मॅच मध्ये उभा करेल विराट स्मृती मोसारा संघ. 43 धाबा धावफलकावरती अंतिमचा चेंडू. यावेळेचा चेंडू गुडघाट एक तमाशा देख अशा प्रकारे स्पीडचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथपर्यंत बाद असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. अशा प्रकारे पहिली इनिंग इथे मात्र संपली जाते. एकूण धावा धावफलकावरती 43 तर येणारे 24 चेंडू आणि 44 धावांची गरज असणारे मॅच जिंकण्यासाठी गावदेवी आंबे संघाला. रॉयल ट्रॉफीचा आगाज आपण पाहतो. टॉससाठी निवेदन करतोय चिंचवड टीमचा संघनायक आणि खानाव टीमचा संघनायक. दोन संघादरम्यान लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघासाठी आम्ही कॉल देतोय की तुम्हाला टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच संपर्क साधायचा आहे. 11.0 औषध मात्र राखायची आहे. तर खानाव संघानायक इथं आलाय. चिंचवडी संघाचा उमेश पाटील या आपण टॉससाठी खूप चांगल्या फॉर्म मध्ये उमेशला आपण पाहिला या 2021 अंगामध्ये. तर मात्र संघनायक इथं येईल टॉससाठी. इथं मात्र 44 धावा इथं उभ्या करायचे. आव्हान इतकं मोठं नाही, आव्हान इतकं छोटं देखील नाहीये. म्हणजे इथून जर चांगले गोलंदाज झाले मोसर टीमच्या माध्यमातून तर आव्हान मात्र कठीण होऊ शकेल. तर इथून मात्र आंबे संघाला सुरुवात चांगली करून दिली तर आव्हान मात्र सहजपणे ते पेलतील. तर आंबे संघ देखील खूप चांगली फलंदाजी करतो. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये आंबे संघाला आम्ही पाहिलंय. तर 44 धावा इथे उभ्या करायचेत. 11.0 प्रति ओव्हरची औषध राखायची आहे. मात्र औषध कशा प्रकारे राखले जाईल, सामना जिंकेल विराट स्मृती मोसारे संघ का सामना जिंकेल गावदेवी आंबे संघ, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय या गावचा एक बुलंद आवाज शुभम सिनार यांचा पुढचा आवाज तुमच्या समोर. तर सन्माननीय सागर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान टॉस करायचे. चिंचवली विपक्ष गावदेवी खानाव दोन संघादरम्यान टॉस. चिंचवली संघाच्या बाजून टॉस लागलाय. अंकुश 2 धावांची पेनल्टी तुमच्या टीमला लक्षात घ्या. वेळेवरती आपण इथं हजर नव्हता. तर विश ऑल द बेस्ट. अंकुश एक गुणवान खेळाडू सातत्याने त्याच्याकडे मी पाहतोय. उमेश देखील एक चांगला गुणवान खेळाडू आहे. पुढची मॅच दोन संघादरम्यान असणार आहे. हा तर या इनिंग साठी बँजो पथक आपण विश्रांती घ्या. या इनिंग साठी आम्ही डीजेला इथं संधी देतोय. तर चला फलंदाजी पाठवायचे. आकाश जास्त वेळ घेऊ नका. तर या ऐकूया या गावचा बुलंद आवाज शुभम सिनारे. थँक्यू राजेश सिनारे. स्पर्धा पाहू शकाल रॉयल ट्रॉफी दुंद्रेपाडा आयोजित एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेला अमूल्य वेळ देत असताना अतिथी मान्यवर मंचावरती आपण पाहतोय खूप सारे अतिथी मान्यवर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि सामना आपण पाहू शकाल मोसारा विपक्ष आंबे
पाहू शकाल अभिषेक चौधरी बाका. आपण लगेच आदित्य कक्षामध्ये यायचे. अभिषेक ज्यांच्या वाटेला प्रथमतः फलंदाजी आली. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 43 धावा आणि 44 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय. 11.0च्या सरासरीनं धावसंख्या करावी लागेल. ऍज ओपनर आपण पाहू शकाल अक्षय भोईर आणि आकाश भोईर. आकाश रंधवी आणि आकाश भोईर आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहू शकाल. पहिला गोलंदाज मोसरी संघाकडून. गोलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली प्रवीण या गोलंदाजानं. जबरदस्त ऑनर आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बनणार. प्रतिस्पर्धांगण आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, काळोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. धन्यवाद. लावताना थँक्यू डीजे. आवाज आपण पाहू शकाल करावे दाराचा एक सुमधुर आवाज. दशरथ पाटील कित्येक वर्ष समालोचक भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय. अक्षय फलंदाज. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय ऋतिक. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. पल्ला पार पाडायचा 44 धावांचा. कशा रीतीची फलंदाजी करेल हे पाहणं तितकं गरजेचं असेल. स्पर्धा आपण पाहतोय एक दिवसीय स्पर्धा. एक थाटामाटात रंगलेली ही क्रिकेट स्पर्धा. रॉयल ट्रॉफीचं आयोजन मात्र जय हनुमान क्रिकेटच्या माध्यमातून आज पाहायला मिळालं आहे. लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. आपलं फॉर्च्यून टीमचं सुद्धा आपल्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. पुन्हा एकदा चेंडू फेकला होता. निर्धार चेंडूची फेकी चांगली फेकी मात्र प्रवीण गोलंदाज P1चं शतक घेऊन आलाय. मात्र चांगली अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू मात्र निर्धार फेकला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय ऋतिक. इथे मात्र ऋतिकनं प्रहार केलाय या चेंडूवरती. आकाश या फलंदाजानं प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार. गॉन 6 आर. माझ्या गावाची गावदेवी तुझा महिमा काय वर्णू. माझ्या गावाच्या गावदेवी तुझा महिमा काय वर्णू. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती विश्वा. धावसंख्या धावून बदले या 6च्या मधून संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. अक्षय मात्र इरादे स्पष्ट करतोय. आता मात्र षटकाच्या साहाय्याने खेळतोय 6 या धावसंख्येवरती. 44 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे. कशा रीतीची फलंदाजी करेल हे पाहणं तितकं गरजेचं असेल. अक्षय आकाश आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण. उलटा चेंडू होता. खोलपतीचा चेंडू होता. आता पॉइंटच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि या चेंडूवरती एकच धाव. धावसंख्या धावून पोहोचले 7 या आकड्यावरती. एका गटाच्या मोडल्यात 7 धावा धावपाल करते पाहतोय. पहिले शतक आपण प्रवीणच्या माध्यमातून मोसर संघाचा एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकरला पाहू शका ऋतिक. तो आकडे चेंडू होता. ऑफ साइडला चेंडू कटवलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षक चुकीचं केलं गेलंय. मात्र जीवाची आघात केली. मिसफिल्ड या चेंडूवरती आलाय. हा दमदार चौकार. मास्टर चौकाच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धावले डबल अंकी 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावपाल करते एका गटाच्या मध्ये. पहिले शतमार्ग असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रवीण गोलंदाज मागणी गोलंदाजी करतोय. आता मात्र ऋतिक आपले इरादे स्पष्ट करत असताना ऋतिक 400च्या स्ट्राईक मध्ये खेळतोय. चांगली फलंदाजी. आता मात्र क्रिकेटचा स्किल वापर केला ऋतिक या फलंदाजानं. पुन्हा एकदा ग्लान्स केला. चेंडू ऑफ साइडला कटवलाय.
चेंडू गोळीच्या वेगानं हा दुसरा चौकार ऋतिकच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. रायगड जिल्हा म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. गावागावात खेड्यापाड्यात क्रिकेट स्पर्धा आज सातत्याने भरवली गेली आहे. मात्र डीजे मास्टरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि पहिल्या शतकाचा खेळ समाप्त. पहिल्या शतकाच्या अखेरीस केलं धावसंख्या जाऊन पुसले तब्बल 15 या आकड्यावरती एका गडाच्या मोबदल्यात. मागडी गोलंदाजी प्रवीण या गोलंदाजानं केली आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहू शकाल सेनापती संघाचा संगनायक सचिन पाडेकर. आज सचिन पाडेकरचा वाढदिवसाच्या निमित्त स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आपलं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय सचिन पाडेकर. मागडी गोलंदाजी मात्र पहिलं शतक फेकलं गेलं तर प्रवीण या गोलंदाजानं 15 धावा खर्च केल्या. मात्र एक सफलता प्राप्त केली आपल्या पहिल्या गोलंदाजीवरती. क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला गेलाय. स्वतः संगनायक कशा रीतीची गोलंदाजी करेल. एक अनुभवी गोलंदाज, एक अनुभवी फलंदाज, अष्टविलू असलेला गोलंदाज पाहतोय. ऑलराऊंडर भूमिकेमध्ये असलेला हा खेळाडू सचिन पाडेकर. चला स्पीडअप करा पंच, उशीर करू नका. समजा स्टार्ट करायचंय. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज दुसऱ्या शतकातील सचिन पाडेकर. फलंदाज पाहतोय अक्षय रदवी, आकाश भोईर, माफ करा आकाश भोईर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सचिन पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज दुसऱ्या शतकातील. इथे प्रहार केलाय चेंडू तू प्रॉपर टायमिंग आकाशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. हरी मजबूत त्याची बॅट दास खाऊन मारतोय शॉट. हरी मजबूत त्याची बॅट दास खाऊन मारतोय शॉट. दिमागदार षटकार आपण पाहू शकाल. 6 धावच्या संघाची धावसंख्या दांपतले तब्बल 21 या आकड्यावरती. आकाश भोईर आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आकाशच्या माध्यमातून. मात्र फ्रेश रिलीज करेल सचिन पाडेकर गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. दुसरा चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार आकाशच्या बॅट मधून निघाला हा ब्रँड सिक्सर. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार लागले आकाश भोईर या फलंदाजानं. धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 27 या आकड्यावरती. 27वा पल्ला पार पाडायचा 44 धावांचा. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार लागले. महागडी गोलंदाजी सचिन पाडेकर स्वतः संगनायक जबाबदारी पूर्ण. मात्र गोलंदाजी सातत्यानं चांगली करत असतो परंतु आज मात्र निराशाजनक गोलंदाजी सचिन पाडेकरच्या माध्यमातून. गोलंदाज पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा त्याच रिझम मध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चुकीचं केलंय. तिसऱ्या चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. बचना ए हसीनो या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा एका गाड्याच्या मोदल्यात. चांगली धावसंख्या आता मात्र आकाश भोईर मात्र इरादे स्पष्ट करतोय. चांगली फलंदाजी आकाशच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकाच्या साह्याने खेळतोय. 16-17 या धावसंख्येवरती 23 धावसंख्येवरती खेळतोय आकाश भोईर. गोलंदाज पण एकदा सचिन पाडेकर पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आकडा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. थैंक यू डीजे. बाबू जरा बच के लेकिन बाबू बचने वाला नहीं है क्योंकि फलंदाज आकाश भोईर जी इधर है और आपने इरादे स्पष्ट कर रहे हैं. इसी का नाम है आकाश भोईर. ये दिमागदार चौका लगाया आकाश भोईर बैट्समैन ने.
पाहू शकाल सचिन बाडेकर पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कित्येक कालावधीनंतर फलंदाज बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 35 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. इथे चेंडूचा प्रॉपर टायमिंग झाला नाहीये आणि चेंडूवरती आले एकच धाव. एका धावनं संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वादली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 36 धावफलकर्ते धावून पोहोचले. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहू शकाल सूरज डावखुरी त्याचा गोलंदाज. आगलीवेली ऍक्शन मात्र चेंडूला तिथे ऑफ साईडला कटवलाय आणि मात्र या चेंडूवरती आले चौकार. आकाश भोईरच्या खेळीचं आपण विश्लेषण केलं तर 10 चेंडू 32 धावांची 72 खेळले गेले. चांगली फलंदाजी आकाशच्या माध्यमातून. तिथे ऑन साइडला चेंडू गेला. फिल्डिंग वारंवार चुकीची केली गेली आणि चेंडूवरती आलाय चौकार. विजयी फटका आकाशच्या बॅटमधून निघाला. गुंद्रेपाड्याचा नाव गाते बेस कापसा तणकावाचे गुंद्रेपाड्याचा नाव गाते बेस कापसा तणकावाचे यो साई डीजे गुंद्रेपाड्याचा साई डीजे यो साई डीजे गुंद्रेपाड्याचा साई डीजे गुंद्रेपाड्याचा साई डीजे. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना 11 चेंडू खेळत असताना 36 धावांची 72 केली गेली. नो डाऊट आकाश भोईर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण मंचावरती लगेच यायचंय. स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर भगवानजी उलवेकर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच धुंदेवाड्यातील मराठीचा गोड आवाज कैलासदादा खारोडकर आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आम्ही इन्व्हाइट करतो आपण आदित्य कक्षामध्ये